पुण्याचे पेशंट, खोकल्याचं निमित्त झालं, वय वर्ष 47-48, बायोप्सी केली, फुफ्फुसामध्ये कॅन्सर असण्याचं निदान झालं. पेट सीटी स्कॅन रिपोर्ट करणाऱ्या डॉक्टरांनी शंका जी व्यक्त केली की हा फुफ्फुसाचा कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये आहे. लास्ट स्टेजमध्ये कारण तो दुसऱ्या बाजूच्या ग्रंथींमध्ये गेलाय आणि हाडामध्ये पण एका ठिकाणी गेलाय. मग काय, जे रडारड सुरू झाली, कारण इतक्या कमी वयामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान होणे आणि ते पण लास्ट स्टेजमध्ये. माझ्या एका जुन्या पेशंटच्या माध्यमातून ते सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे आले. पेशंटला तपासलं तर पेशंट वॉज लुकिंग ॲब्सोल्युटली फिट अँड फाईन. हिस्ट्री घेताना त्यांना विचारलं काय काय त्रास होतोय. म्हणे सर 2-3 महिने झाले ताप येत असतो. खोकला हा मागच्या दीड महिन्यापासून सुरू झालेला आहे. स्मोकिंग कॉलेजमध्ये असताना सुरू केलं होतं, पण 10 वर्ष झाले स्मोकिंग पण सोडलं. मी त्यांना सल्ला दिला की आपण 1-2 टेस्ट करून घेऊया. बायोप्सी करण्याचा सल्ला दिला, ज्याला इबस गायडेड म्हणजे दुर्बिणीद्वारे केली गेलेली बायोप्सी म्हणतो. माकड हाड आहे, त्याच्यातनं पण एक बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. संकोच करत पण त्यांनी त्या दोन्ही टेस्ट करून घेतल्या. फुफ्फुसाच्या तिथली जी ऑपोजिट साईडची ग्रंथीची जी बायोप्सी केली होती त्यात TB आलेला होता आणि हाडाच्या तिथली जी बायोप्सी केली तर सिंपल नेक्रोटिक टिश्यू होतं, त्याच्यामध्ये काहीही ट्यूमर वगैरे नव्हता. म्हणजे 2 टेस्ट आणि निदानामधला फरक 4th स्टेजचा कॅन्सर 1st स्टेजमध्ये आलेला होता. 3 सेंटीमीटर इतका छोटासा ट्यूमर दुसऱ्या बाजूला का जाईल इतक्या लवकर किंवा हाडांमध्ये का पसरेल. आणि नॉर्मली फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये खोकला समजू शकतो, पण खोकल्याच्या आधी ताप का येऊ शकतो. ऑपरेशन करून फुफ्फुसाचा तेवढा भाग रोबोटिक सर्जरीने काढून घेतला. त्याच वेळेस फुफ्फुसाच्या तिथल्या ज्या ग्रंथी काढल्या त्या पण चेक करून घेतल्या. ट्रीटमेंट 4 दिवसांमध्ये संपलेली होती. त्यांना पुढे किमोथेरपी, रेडिएशन कशाचीच गरज नव्हती. TBच्या गोळ्या मात्र 6 महिन्यासाठी सुरू करण्यात आल्या. अनेक वेळेस टेस्ट आपल्याला गाईड करण्यासाठी महत्त्वाचे असतात, पण त्याचं इंटरप्रिटेशन योग्य दिशेने, योग्य तऱ्हेने करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आज जर कधी ते नाशिकला नसते आले किंवा त्या बायोप्सीज नसत्या केल्या तर कदाचित 4th स्टेज कॅन्सर म्हणून किमोथेरपी आणि पुढील टार्गेटेड थेरपी चालू झाली असती आणि सर्जरीसारखा इतका महत्त्वाचा उपचार पद्धतीपासून ते वंचित राहिले असते.